नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता अशा पद्धतीची आपली कपाशी आहे आणि हे अशा पद्धतीचं तण हे आपल्या शेतामध्ये झालेलं आहे. दैवयोगानं आपल्याकडं पाऊस भरपूर नसून ओलावा कमी असल्यामुळं कपाशीमधले शिफारशीत तणनाशक आपल्याला फवारता आलेले नाहीत. त्याच्यामुळं आम्ही काय करून राहिलो की कपाशीच्या जवळचा एक फूट पट्टा आम्ही स्वच्छ करून घ्यालो, ते तण काढून घ्यालोत आणि मधामध्ये दांडामध्ये नालीमध्ये अशा प्रकारचे विविध प्रकारचे तण आपण वाढवत आहोत. तर आता काही थोड्याच दिवसानं ह्याचे आपण चार्जिंगच्या ब्रश कटरनं ही तण कट करणार आहोत. पण ह्या वर्षी तणनाशक मारण्याची आमच्याकडे व्यवस्थित अशी परिस्थिती नाही. बघू शकता जिथं हा पट्टा स्वच्छ करायचा राहिला आहे त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण बघू शकतो हे अशा प्रकारचं तण ह्याच्यामध्ये झालेलं आहे. बघू शकता आपण मधल्या पट्ट्यामध्ये कपाशीच्या समांतर अंतरामध्ये मधल्या पट्ट्यात आपण तण वाढ व्हायची ती ब्रश कटरनं 1-2 वेळा कट करायची आणि मग शेवटच्या टप्प्यात जेव्हा ती आपल्या कपाशीला त्रास करेल त्यावेळेस ती तणनाशकानं मारायची. असा हा आपला कार्यक्रम चालू आहे. तर हे बघून काय वाटतंय तर एक नवीन SRT धारक शेतकरी आमच्या गावातले ते आलेले आहेत. आपण त्यांना हे बघून अशी इतकी घाण नसलेली शेती, एवढा काळी कचरा आणि एवढं तण असलेली शेती बघून काय वाटतंय त्यांना प्रथम प्रश्न विचारू. राम राम. राम राम. तुमचं नाव सांगा. श्याम नायकोडे. पूर्ण नाव सांगा. श्याम रघुनाथ नायकोडे. बरं, आज तुम्ही आमच्या शेतामध्ये आलात. हो. तर हे बघून तुम्हाला नेमकं काय वाटतं की अशा पद्धतीची शेती अशा पद्धतीची म्हणजे काय वाटतं की जसं काय पडली शेती, पण पडीत नाही पडली. हां हे तण म्हणजे शेतीला पाहिजे हे तुम्हाला कधीपासून कळायलं? हे आपल्याला असंच आता आहे हेडेव पाथय SRTचे, त्याच्यामुळं मेळ लागला आहे. बरं. तर तुम्ही ह्या वर्षी किती SRT केली? 3 एकर. 3 एकर केली का? म्हणजे आपले इथले लक्ष्मण कानोडे हो आणि तुम्ही दोघांनी 3 एकर SRT केली. हो. तर SRT करीत असताना तुमच्या घर परिवाराच्या शिवाय खावा लागतात का तुम्हाला? हो. बरं. कोण शिवाय देतं, आई का वडील? आई. बरं. ठीक आहे. आता त्यांना हळूहळू त्या गोष्टी समजायला लागतील आणि SRTचं महत्त्व पिकाच्या आणि तणांच्या मुळं जमिनीला ठेवल्याच्या नंतर जमिनीमध्ये होणारा बदल, उत्पादनामध्ये होणारी वाढ, ह्या गोष्टी आता हळूहळू लक्षात येणार आहेत. आता आपण आमच्या घरच्या मंडळी कशा पद्धतीनं तणनाशकाबद्दल किंवा तणाबद्दल तिच्या काय भावना आहेत हे आता आपण तिच्या समोर जाऊन तिला विचारू. इकडं बघ रे. काही नाही होत आपण शेतकरी. मला एक सांग, हे आता बायाच्या दुसऱ्या खुरपण्या चालू येतात, 2 खुरपण्या चालू येतात इतर शेतकऱ्याच्या. आपली आणखी पहिलीच खुरपणी नाही, अशी आपली शेताची अवस्था आहे. आता श्याम नायकोडे साहेबांना सुद्धा आपले शेत बघितलं आहे तर ते म्हणले तुमची शेती पूर्ण पडीत आहे का काय, असं त्याने मला प्रश्न विचारला. तर आता गवत बघून मला काहीच वाटत नाही. का बरं काही वाटत नाही? दुपार भरता वावरात येते, गवत पण आनंद वाटतो, काढायला मजा वाटते. गवत चांगलं झोपं जातं, पण खुडून घेते. खुडून घेणं हे आपलं महत्त्वाचं आहे. खुडून घेते, नालीत लुटते. नालीत लुटीती. तू कशा पद्धतीने लुटीती एकदा जरा ट्रायल दाखव बरं पुढं घेऊन. हे असं घेऊन इकडे टाकून द्यायचं नालीमध्ये आपल्या शेतात. हे बाहेर जाऊ द्यायचं नाही. खत लागतं ना त्याचं आपल्याला. टाकून द्यायचं. तर मग आता मला एक सांग, आता मी तर सगळ्या लोकांना सांगतो आता फक्त मला औषध हाणायचं नालीत. औषध कधी हाणायचं, आणखी तण किती वाढू द्यायचं? हे अजून 1 महिना.
1 महिन्याभर तण वाढू द्यायचं. 1 महिना तण असं एवढं होतं गुडघ्याच्या वर जात होतं ते. हां 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 आणि मग पाय देत चालायचं, उलट तण हानीचं हे हानीच चालायचं औषध त्याच्यात. ठीक आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आमची पिले बायला म्हणते गवत हो द्या हो द्या, उचलून टाकतात बांधावर. तर बांधावर उचलून टाकू नये. हां टाकायलाच नाही पाहिजे ना, आपलं खत लागतं त्याचं. हां, आता तुम्ही किती जणी बाया यासाठी पद्धतीनं खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं काम करता आपल्या गावामध्ये? 4-5 जणी येतात. मला नावं सांगशील त्याचे? तारामतीबाई, एक छाया, छायाबाई काळे, काळेत ना? हो. तारामतीबाई काळे, छायाबाई काळे, परत आयदाबाई काळे, अयोध्याबाई काळे, पुन्हा गोदावरी काळे. गोदावरी काळे, किती झाले? आणि पुन्हा आणखीन एखादी एक राहील ना अजून. मंजुळाबाई गिरी. मंजुळाबाई गिरी. ठीक आहे ठीक आहे. आणि नवीन शेतकरी आहेत ना पुन्हा त्याच्या चांगलं आईला बायकोला. हां, आता ते काम तुला करायचंय. हां. आता मी फोनवर सांगतोय, भेटून सांगतोय, पुंडसाहेब, आम्ही वैद्यसाहेब, पोहदरे साहेब, आपली यासाठीचे जे काही जुने जाणकार मंडळी आहे, आम्ही शेतकऱ्याला यासाठी शेती होती खऱ्या बाया नाव ठेवू लागल्या. वावरात कधी जायचं, गवत वारून सरकी लावली, काड वारून सऱ्या नाव ठेवू लागल्या. रोजदारी सोबत आली ती म्हणजे काट्या टोचायली, कसं करा, मला खुरपं घ्या आता वार काट्या. मी आनंदाने लावलेली सरकी, मला मस्त मजा वाटलेली त्याच्यात. आता हे तण पाहून तुला काही वाटत नाही? म्हणजे काहीच कापसाच्या फुटफुट पट्टा स्वच्छ करून मला आनंद व्हायला उरफाटायचा. आणि नालीमध्ये आपल्याला गवत वाढवायचं आणि ते वाढवून आपला फायदा दिसायला ना त्याच्यात काहीतरी. हां, तर ही पिकाची दिसल्यामुळे क्वालिटी, आपल्याला कळतच नाही ते. आपल्या पिकाला आपण खतसुद्धा फक्त एकदाच दिलंय, एकदम आणि ते बी ह्या बांध्या 1.5 एकर रानाला 1 बॅगच्या कमी आपण 10-26 दिलंय. अर्धा चमचा आपला पोहे खायचा, अर्धा चमचा. वा वा वा. आणि ते बी बसता त्याला टोकरून द्यायला मस्त पद्धतशीर हाताने दाबून. बर बर बर. ठीक आहे. मग त्याला आता 8 दिवस झाले टाकून शेंडूस पाहिला. ठीक आहे ठीक आहे. तर तू आता बायाला काय सांगशील ह्याच्यातून, आपले जे व्हिडिओ बघतात? बायाला सांगा ना आता अशी शेती करा आमच्यासारखी. हो द्या, घाण झाली तर घाबरू नका. बाहेरची बाई तुम्हाला म्हणायला लागली तरी समजून सांगा, अशी शेती कर ग बाई. आपल्या वस्तू खत टाकणं होत नाही, आपल्या वस्तू ढोरं पाळणं होत नाही, शेणखत भेटत नाही, याच्यातून सगळं खत भेटतं. आपल्या रानातलं वाटलं असतं कापून टाक गवत, पण मूळ काढू नको त्याचं. शाबास शाबास. आता आणि खरी काडी कचरा येचू नको वावरामध्ये, त्याचं खत राहू दे रानात. बांधावर टाकून का उपयोग शेतून देईन त्याचा. आपलं तिळाचं किंवा गव्हाचं एखादं खोड उपटून दाखव ना, जे आता तणानं झाकलंय. झटके गांडोळं दिसते का त्याला? होते मग आता नाही त्याला. आता नाहीत का? तिथं होते मग आता. तिथं होते का? बरं, आता सापडीता येणार नाहीत ते सध्याच्या नाही घडीला. ना, सध्या नाही. मोगली होत त्याला बारकी मधून. ठीक आहे ठीक आहे. गव्हाचं एखादं उपटो दिसतं का? कसं कुजलेली पूर्णपणे गव्हाच्या मूळ खतच झालं हे नाही हळूहळू कुजलं, आणि याच्यात कुजण्यासाठी कुठलंही कल्चर आपण वापरलेलं नाही. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काय वाटतं काय नाही नक्कीच कमेंट करा. आणि आपले ज्यांनी SRTचं संशोधन केलं असे कृषीरत्न कृषीभूषण चंद्रशेखरदादा भडसवळे, आणि ज्यांनी तंदे धन असं सांगितलं असे कृषी क्षेत्रातले आपले ज्ञानेश्वर आदरणीय चिपळूणकर दादा, ह्या दोन्ही कृषी संतांच्या स्वप्नातली भूमाता आपल्याला तयार करायची. त्यासाठी शून्य मशागत तंत्र अर्थात SRT हे तंत्र स्वीकारून आपण हवामान बदलाला सक्षम असणारी शेती, पुनर्जीवित शेती अशा पद्धतीने शेती करावी. तर धन्यवाद मित्रांनो. नमस्कार. माझा परिचय द्यायचा राहिला, थोडक्यात माझा परिचय देतो. मी दिनकर संजयराव काळे, आणि ही आमची मालकीन चंद्रकला दिनकर काळे, तिने तिचं नाव नाही सांगितलं. आणि हे आमच्या गावातले नवीन SRT धारक शेतकरी जे आता आलेत. साहेब, तुमचं नाव तुम्ही सांगितलं का? परत एकदा सांगा. श्याम रघुनाथ नायपुडे. तर धन्यवाद मित्रांनो.